कसं आहे, प्रेमाचा खरा असतो तो सेवानिवृत्त असला काय आणि सेवेमध्ये असला काय हा सतत कंटिन्यूस असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही असा खंडित होऊन काही वेगळं निर्माण होतं असं मला वाटत नाही. सत्यन साहेबांची आणि माझी ओळख म्हणजे आम्ही 91मध्ये मला जेव्हा बदली मिळाली अलिबागमध्ये त्यावेळी साहेबांची माझी ओळख झाली. सत्यन साहेब तिथे चिंचोली सेक्शनला रेवर सेक्शनला होते. सहज त्या सेक्शन छोटे छोटे असल्यामुळे आम्हाला त्याच्याशी जास्त संपर्क करण्याची संधी मिळाली. काम थोडंसं कमी असायचं. सत्यन साहेबांच्या मोटरसायकल मागे बसायचं. सत्यन साहेबांचा एकाच मोटरसायकल एकाच असं लोकांना असं हाय बाय करण्यातच जायचा. अरे म्हटलं हा माणूस युनिव्हर्सिटी जे आहे की 10 किलोमीटरला एकाच वरती म्हणजे इलेक्शनला वरायला तर मोटरसायकल हात सोडून असं करायला लागेल. थोडक्यात सांगायचं की ह्या माणसाचा जनसंपर्क इतका चांगला आहे. खरं मला असं वाटतं की माझ्या रत्नागिरीमध्ये नातेवाईक खूप आहे पण मित्रपरिवार फार कमी आहे. पण सत्यन साहेबांचा माझ्यापेक्षा स्वतः मित्रपरिवार असेल हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असं तुम्हाला वाटत नाही. सत्यन साहेबांचा स्वभाव म्हणजे अत्यंत लाभीक, अत्यंत प्रेमळ, कधी अत्यंत मितभाषी आणि त्या मितभाषेमध्ये सुद्धा चेहऱ्यावरती स्मित असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे असं कधीच वाटणार आहे. ते खरोखरच त्यांच्याबद्दल प्रेमानेच सगळ्यांना लावून घेणार आहे. आता तसं बघितलं असताना तर हा हॉल पुरा असला सत्यन साहेबांच्या समारंभासाठी मला असंच वाटतं की उद्या सगळा केरळ रत्नागिरीला आज जाऊन मला बघायला मिळालं. पण नाही, त्यांच्याकडे एवढी मानसिक ही आहे की त्यांचं किती परिणाम मोठा आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांचा खूपच इथं परिणाम मोठा आहे. सगळे इथं आले असते कारण त्यांनी त्यांच्या समाजासाठी इतकं उत्तम आणि इतकं चांगलं काम केलं. मला शांतवास तांदळकर साहेब म्हणाले की संपूर्ण या क्राईमवरती प्रोग्राम रेल्वेपेक्षा जर काही एखाद्या वेगवेगळ्या त्यांच्या समाजातील व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम आला तर त्याला संपूर्ण मदत घराबरोबर करायचं व्रत सत्यन साहेबांनी ही एमएससीबीची महाविद्यालयाची नोकरी करत केलं. हे खरोखर दिव्य काम आणि ही समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं मला वाटतं. सत्यन साहेबांच्या वैदिकचं म्हणाल तर बघा मी तिथं असताना अलिबागमध्ये मला अलिबागमध्ये केरळचं जेवण खूप छान खायला मिळायचं. मला वाटतं आता सत्यन साहेबांनी रिटायरमेंट तर केरळी हॉटेल उघडलं तिथं सगळे आपल्याचे केरळवाले संपतील. इतका अत्यंत उत्तम स्वयंपाक वैदिक असतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता हा ह्यांना उद्यापासून रिटायरमेंटचं लाईफ त्यांना भोगायला मिळते. उद्यापासून हे त्यांचा ट्रॅक सुटणार आहे. त्यामुळे एमएससीबीचे महावितरणचे लाईन बंद आहे, हे बंद आहे, ते बंद आहे, हे त्यांना कधी सुख परिणाम आहे. सत्यन साहेबांना सकाळी मगाशी तुम्ही विचारलं तुम्ही ह्याच्या पुढचं तुमचं आयुष्य कसं काय असणार आहे. नाही म्हणाले मी होती तिथंच राहणार आहे काही महिने जाऊन येऊन आपण केरळ आणि रत्नागिरी असं बघणार आहे. उत्तर म्हणून तुमचा तेवढा मला सहकार्य लाभेल. तर हे असे माझे प्रेमळ सहवासी प्रेमळ मित्र आज या महावितरणच्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना त्यांचं पुढील आयुष्य दीर्घायुष्य सुखाचं समृद्धीचं तसंच सत्यवहिनी यांना सुद्धा सुखाचं समृद्धीचं जावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि मध्ये 2 शुभसंग देतो. साहेबांनी आपल्या मैत्रीपूर्ण भावना त्याचबरोबर सहकारी म्हणून त्यांना आलेले सचिन साहेबांबरोबरचे कौटुंबिक तसेच कार्यालयीन संबंध यावर आपलं अत्यंत चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. यापुढे मी एस.बी. पाटील साहेबांच्या बरोबर काम केलेले आणि आता सध्या सेवानिवृत्त असलेले त्यांना या ठिकाणी बोलवतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. अध्यक्ष सोळी साहेब, सत्तामूर्ती सत्यन साहेब आणि विशेष उपस्थित अधिकारी वर्ग आणि आमदारांनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं मला त्यांनी आठवण केली होती. कारण मी रिटायर झाल्यानंतर आता बरीच वर्ष झाली त्यामुळे म्हटलं बहुतेक विसरलेले दिसतात असं वाटलं होतं. पण त्यांनी 2 वेळा मला आठवणीने सांगितलं की यायला पाहिजे. त्यामुळे म्हटलं की निश्चित येणार नाही. आणि मी त्यासाठी राजापूरला घरी गेलो होतो. त्या दिवशी त्यासाठी मी परत आलो. सत्यन साहेबांची माझा परिचय म्हणजे जेव्हा ते रत्नागिरीत आले तेव्हापासून जो होतं ते पॉवर सेक्शनला असताना पॉवर सेक्शनशी आमचा संबंध असायचा. कारण मी ग्रामीण एकला आस्थापना विभागात होतो त्यामुळे कायमचा आमचा संबंध असायचा. तर त्यावेळेला जे त्यांचं कार्य तिथे चालायचं जे लोकांशी स्टाफशी त्यांचं वागणं होतं
ते लाईन स्टाफचे वागणं वगैरे त्यांचं इतकं सुंदर होतं की खेळीमेळीच्या वातावरणात अगदी आपण घरातली माणसं आहोत, भावबंद आहोत अशा पद्धतीने त्यांचं वागणं असायचं. त्यामुळे मी एक संघटनेचा लीडर असून देखील मला त्यांनी कधी आमच्या स्टाफने कधी कंप्लेंट केली नाही, लाईन स्टाफने, किंवा सत्यम साहेब मला असं त्रास देतात किंवा तसं त्रास देतात, माझं हे करत नाहीत, हे बिल पाठवत नाहीत, असं कधी मला सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचं जे वागणं होतं ते फार एकमेकाशी खेळीमेळीच्या वातावरणात राहणं आणि खेळीमेळीने एकमेकांशी संबंध ठेवणं असं होतं. तसेच लायन्सच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्याकडे एवढा मोठा सेक्शन त्यावेळेला होता आणि तरीसुद्धा ते इतक्या छान पद्धतीने सांभाळत होते की लाईन जर कुठे ब्रेक डाऊन झाली काय झाली ते रात्री अपरात्रीसुद्धा सगळ्या गोष्टी स्वतः जातीनिशी पाहून ते करत होते. त्यानंतर ते हातकंब्याला आले. हातकंब्याला सुद्धा त्यांचे नवीन सेक्शन ऑफिस ओपन झालं, तर त्यावेळी देखील ते तिथला स्टाफ जो होता त्या स्टाफशी सुद्धा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने वागले आणि तिथला स्टाफ हा त्यांना फार मानत होता. त्यानंतर त्यांचे लोक तिकडे आले ते रत्नागिरी ग्रामीणला. तर असं त्यांचं एक एकंदरीत ते होतं. जसं बातगावकरांनी सांगितलं ते ओणमचा जो हे आहे ते ओणमचं आमंत्रण ते नेहमी मला देत असत, पण रिटायर झाल्यामुळे ते विसरले. आता काय याची गरज नाही आपल्याला म्हणून त्यांनी दिलं नाही. तर असू दे, ठीक आहे. पण ओणमचं जे काय उत्सव होतो तो उत्सव ते इतक्या चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यासाठी एवढ्या हिरिरीने भाग घेत असतात की खरोखर म्हणजे मानायला पाहिजे. त्यांचं सामाजिक कार्य तसं फार चांगलं आहे. इथून पुढे त्यांना आणि वहिनीला दीर्घायुष्य लाभो आणि सुखी समृद्धी आणि भरभराटीत जावं असं मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि मी सुद्धा करतो. आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत नाई पाटील यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. यापुढे रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या उपव्यवस्थापक मासव अधिका मॅडम यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सत्यम साहेबांनी येथे उपस्थित मान्य सर्व अधिकारी सत्यम मगाशी आपण आता सत्यम साहेबांच्या वतीने बोलणारे 3-4 भाषणं आपण ऐकतो. त्यावरून थोडासा अनुभव येतो की माणूस कसा, सत्यम साहेबांसारखा माणूस हा कसा आहे. सत्यम साहेब वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तत्कालीन मंडळामध्ये गुरु झाले आणि आता 39 वर्ष प्रदीर्घ सेवा बजावून ते आज सेवानिवृत्त होते. आजच्या कंपनीची परिस्थिती पाहिली असता त्या सन्मानाने सेवा इतक्या मोठ्या पोस्टवरून सेवानिवृत्त होणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. आतापर्यंत जी भाषणं झाली त्याच्यावरून समजलं की सत्यम साहेबांचा स्वभाव कसा आहे. खरोखरच पाहण्यासाठी बोलते की सत्यम साहेबांना होतं इथे येऊनच ओळखत नाही, तर मी सिंधुदुर्गमध्ये असताना देखील पाहिलेलं आहे. सत्यम साहेब मालवणमध्ये होते, त्यामुळे त्यांचा परिचय मला आधीपासून. तर माणूस म्हणून कसा असावं, कर्मचारी म्हणून कसा असावा, अधिकारी म्हणून कसा असावा आणि खरोखरच एक पर्सनॅलिटी कशी असावी ह्याचं जिवंत उदाहरण म्हणून सत्यम साहेबांकडे पाहता येईल. त्यांच्याविषयी आजगावकर साहेब बोलले, साळवी साहेब बोलले. साळवी साहेब त्यांच्या स्वभावाचे जे सांगत होते काकोरे, त्यावेळेला मी एक गोष्ट अनुभवली की मॅडम डोळे खूपच होत्या. त्यांना तर भावना एक आवडला नाही. खरोखर इतक्या चांगल्या माणसाविषयी इतकं चांगलं बोलताना त्यांच्या म्हणजे पत्नीचं हे त्यांचं एक मोठं उदाहरण आहे की एवढी दाद आहे ती. हा माणूस बाहेरच चांगला आहे असं नाही तर तो कुटुंबातही तितकाच चांगला आहे, तितकाच प्रेमळ आहे हे त्याच्यावरून आपल्या कंपनीमध्ये काम करणं किती कटकटीचं आहे आणि आपण आपल्या घरादाराकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही हे आपण सगळेजण ओळखून आहोत. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टींकडेही दुर्लक्ष करावं लागले. तर मी त्यांना आता म्हणेन की आता जो त्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा कालावधी आहे तो त्यांनी त्यांच्यासाठी जगावं, त्यांच्या कुटुंबासाठी जगावं. खरोखरच ह्या MSCBत काम करताना आपल्याला आपल्या
येणारा पुढचा कालावधी त्यांचं सगळं त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य व्हावं, निरोगी राहावे ही मी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करते आणि मी माझं भाषणात आपण आपल्या छोट्याशा नम्रतातून सत्तर साहेबांची कार्यप्रणाली या ठिकाणी आम्हाला सांगितली. त्याचप्रमाणे यापुढे मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या उपविभाग ग्रामीणच्या सौ पवार मॅडम गुणवत्ता नियंत्रक यांना या ठिकाणी मनोगतासाठी सांगण्यासाठी विनंती. सरकारमधील सज्जन साहेब, अध्यक्ष सासवले साहेब, तसेच कर्मचारी आणि सगळे ते स्वागत आहे. आज सकाळपासूनच सज्जन सरांचे रिटायरमेंटचा दिवस म्हटल्यावरती सकाळपासूनच पूर्ण सब डिव्हिजनला एक वातावरण जे होतं ते पूर्णपणे सगळ्यांचं मत जे होतं ते आज सज्जन सरांचा शेवटचा दिवस, त्यामुळे असं वातावरण जे काय सब डिव्हिजनला आज होतं त्यामध्ये पूजा सज्जन सर आपल्या इथे आज इथे नाही आहे अशी सगळ्यांचं मत होतं. त्यामुळे जे काय वातावरण आणि मेन म्हणजे दररोज सब डिव्हिजनला एकही स्ट्रेस न देता कुणालाही त्रास न देता सगळ्यांकडून व्यवस्थित सगळ्यांची मर्जी राखून काम करून घेत होते सर. त्यामुळे कधीही बॉस म्हणून एक हे म्हणून स्टाफला कुठल्याही स्टाफला कधीही त्रास झाला नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना अजूनही सर पुढे असावेत असंच वाटत होतं. तरी त्यांना इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि माझे प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महावितरण कंपनी ठेकेदार असलेले सन्माननीय या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपात ठेकेदारांच्या वतीनं या ठिकाणी श्री संतोष गाडगे हे या ठिकाणी आपला मनोगत सर्व ठेकेदारांच्या वतीनं या ठिकाणी करते. पाठावर येतो समोरील सर्व ज्येष्ठांना नमस्कार. शुभेच्छा. सत्तन साहेब सरकारी नोकर असताना तर बाळसला ज्यावेळी आम्ही कामाला जात होतो वायरमन पासून ठेकेदारपर्यंत कसं असावं ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. जरी शेंडी तुटली तरी पारंबी धरून ठेकेदार म्हणून कसं उभं राहाल याचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं. सत्तन साहेब आज आमच्यातून कार्यालयातून जरी रिटायर होत असते, सेवानिवृत्त होत असते तरी भविष्यात आम्हाला मार्गदर्शन करतील ही आशा आहेच. त्याचप्रमाणे श्री सत्तर साहेब व त्यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीनंतर आनंदी निरोगी दीर्घायुष्य जावो ही शुभेच्छा. त्याचप्रमाणे त्यांच्यावर बाबा आमट्या अण्णा आजारे यांच्या एवढं नाही तर त्यांच्या 80% तरी समाजकारण घडो ही शुभेच्छा. त्या सर्वांना परमेश्वराचे आशीर्वाद आहेत, नरेंद्र महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि पुढील वाटचाल भविष्यात नक्की होईल त्याची मला आशा आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आपल्या सुपर भारत आणि विनोदी शैली आपली भावना मनातलं गत मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री केळकर साहेब यांना या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू सरांबद्दल सुरुवात करतो. म्हणजे पहिल्यांदा त्यांचा जेव्हा माझा परिचय झाला मी सरांना पहिल्यांदा कुठे बघितलं तर आमचं पहिल्यांदा जेव्हा आमचं घराचं बांधकाम चालू होतं आणि आमच्या घराचा मीटर होता तो मीटर पहिल्यांदा टी केला. तेव्हा टी केल्यानंतर आम्हाला समजलं की सप्लाय बंद केला तर मी लाईट बिल भरला
विचारायला म्हणून ते हातखंबा सेक्शनला गेलो. तेव्हा सत्य सर तिथे एसओ होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलं लगेच चालू होत्या ॲक्टिव्हिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून. तेव्हा पहिल्यांदा बघितलं आला. तेव्हा मी फर्स्ट इयरला होतो. महावितरण म्हणजे काय मला अजिबात माहीत नव्हतं. त्याच्यानंतर लास्ट इयर ती एक्झाम पास झाल्यानंतर एकदा मला एक काही काळ सरावली होता. त्याच्यात एक आमच्या घराच्या शेजारी एक ॲक्सिडेंट झाला होता. एक पोल काहीतरी उडला होता. तर तेव्हा तिथे पंचनामा वगैरे करायला म्हणून सत्यानंतर आले होते. तेव्हा पण आता ते 4 वर्षाचाच कालावधी. तेव्हा पण ते हातखंब्यातच होते. आमच्या मी घराच्या पहिल्या बॅचेसमध्ये वगैरे बघून ते सगळं पंचनामा आणि बाकीची प्रोसिजर झाली. तेव्हा मला थोडे विचार यायला लागले महावितरणमध्ये ही पण कामं असतात. फक्त लाईट बिल म्हणजे महावितरण नव्हे. नंतर कंपनीतच मी नंतर आलो. काही वर्ष 1-2 वर्षानंतर मी कंपनीतच सुरू झालो. सत्यानंतर अक्षर ते लक्षात राहिले. म्हणजे सत्यानंतर त्यावेळी माझ्या लक्षात राहिले. 3 वर्ष साखरेला सर्व्हिस केल्यानंतर इथे पावरदोनला हजर झालो. पावरदोनला हजर झाल्यानंतर सत्यानंतर खूप फुल माइंडेड आहे तसं मी ऐकून होतो. आणि त्याचा प्रत्यय मला खरंच आला. सत्यानंतर म्हणजे आता सबडिव्हिजनमधलं वातावरण बघितलं ना तर इतकं प्रेमळ वातावरण आणि इतकं सगळं फ्रेंडली सगळं जॉली आहे ना ते कुठच्याच सबडिव्हिजनला खरं बघायला मिळणार नाही. आणि ते त्याच्यामध्ये सत्यान सरांचा खूप मोठा सहभाग आहे की त्यांनी ते जसं प्रत्येकाला म्हणजे वागवतात. ते प्रत्येकाकडनं जसं बिहेवियर ठेवतात. कोणाला वॉशिंग करत नाही. कोणाला त्रास न देता त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ती कला त्यांना चांगली अवगत आहे. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा ताबा सुटू शकतो. राग वगैरे माणसाला येऊ शकतो. पण त्या स्थितीत सुद्धा ते कंट्रोल करून ती स्थिती हँडल करतात. हे खरंच वाखाणण्याजोग आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा कदाचित ते जमणार नाही. आज सत्याचा रिटायर होत आहे तर खूप म्हणजे मिसिंग वाटत आहे. पुढचे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गेल्या वेळेच्या पावसाळ्यात होता त्याच्यात एवढी मला मदत झाली होती सत्यानंदांची. आता एसडीओ म्हणून त्यांनी खूप मला म्हणण्यापेक्षा सगळ्याच एसोना मला जसं आहे की सगळ्या एसोनच्या वतीने जसं होतं की सगळ्या एसोना त्यांनी इतकं सांभाळून दिलं आहे. कुठे किती मेजर काम येतो काय लाईनचा कुठचा मेजर प्रॉब्लेम असो किंवा काही कोणतीच सिच्युएशन असो खूप चांगलं म्हणजे एक बॉस म्हणून आपल्याला ते प्रेशराईज आपण होत नाही त्यांच्यासमोर. त्यांच्याकडून आपल्याला मदतीची अपेक्षा असते तर ती मदतच होते त्यांच्याकडून. असे एसडीओ असे भेटण्यामुळे दुरापास्त आहे. ते गेल्यानंतर खूप आम्ही आठवण काढत होतो तुमची. तर सत्यान सरांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना त्यांचं आयुष्य खूप दुराप्रमाणात पुढे जावं मी इच्छा परमेश्वरांना व्यक्त करतो. धन्यवाद केळकर सर. आपण या ठिकाणी एका बुजुर्गांची ज्येष्ठ अधिकाऱ्याची साथ आपल्याला उद्यापासून आपल्या सर्वांना तुमच्याबरोबर मिळणार याची व्यथा या ठिकाणी व्यक्त केली.